हिरव्या मिरच्या 3 ते 4, त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने. तर या चटणीमध्ये पुदिना हा वापरायचाच आहे. पुदिन्यामुळे टेस्ट खूप छान लागते. ओल्या नारळाचे तुकडे अर्धी वाटी घालायचे आहेत. जिरे अर्धा चमचा, मीठ अर्धा चमचा, साखर अर्धा चमचा. त्यानंतर सर्व हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, चटणी आता तयार आहे. आता आपण एका बॉलमध्ये काढून घेऊ. आता ह्या चटणीला आपण तडका द्यायचा आहे. तडक्यामध्ये आपण तेल गरम करून घेतलेले आहे. मोहरी, त्यानंतर जिरे, कढीपत्ता आणि हिंग वापरायचं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊ. आता आपली चटणी तयार झालेली आहे.